आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेविषयी वित्त विभागाला चिंता। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला आणि बालविकास विभागाच्या योजना असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार। नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली दौरा। उद्या राजधानी दिल्लीमध्ये नीती आयोगाची महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा। मनसे 225 ते 250 जागा लढवणार। पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंची मोठी घोषणा। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर आज दोन्ही पक्ष टिकले असते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अजित पवार, सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंना टोला। मला माझे लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत। राज ठाकरेंचा पदाधिकारी मेळाव्यामध्ये निर्धार। 1 ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी जगजाहीर करावे। माझ्याकडे देखील पेनड्राईव्ह आहे। अनिल देशमुखांचा फडणवीसांना इशारा। परभणीमध्ये अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा। दुर्राणी यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यामध्ये दोषसिद्धीला अंतरिम स्थगिती मिळवण्यासाठी केदार यांची याचिका। भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर। शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण।